ऐक ना, अजून एक प्रश्न आहे. आज सगळे तुझ्याच प्रश्नांची उत्तर आहेत वाटतं. जाऊ दे, तुझ्या निमित्ताने त्यांच्या मनातले प्रश्न पण येतील. बोल. आध्यात्मिक गुरु हम्म. किंवा आपण एखाद्या व्यक्तीला आपला गुरु कसा मानावा, म्हणजे आध्यात्मिकरित्या किंवा एक्स वाय झेड, मला त्या व्यक्तीबद्दल आदर वाटतोय, किंवा म्हणजे आपला गुरु कसा आपण सिलेक्ट करावा की हु विल गाईड अस इन अ प्रॉपर वे. ओके, हा खरं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे, माझ्यासाठी सुद्धा होता आयुष्यात, की असं खूप ऐकलेलं आहे मी माझा अनुभव सांगणार आहे बरं का, की मी आतापर्यंत बऱ्याचदा असं ऐकले की आपल्याला एक मनुष्य रूपातला गुरु पाहिजे गाईड करायला. मी ते चुकीचं आहे असं म्हणणार नाही, पण मला आतापर्यंत तो सापडलेला नाहीये असं मी नक्की म्हणेन. पण मग माझे अनुभव काय आहेत, की मी दरवेळी मनात ठरवलं की आपण आता गुरु आपल्याला करायचा आहे, आणि मी खूप भारतभर खूप ठिकाणी महाअवतार बाबांच्या गुफेपासून सगळीकडे मी फिरत असते, आणि सगळीकडे तिथे तुम्ही जा म्हणून म्हणतो ना आपण तीर्थक्षेत्री वगैरे अशा ठिकाणी का जावं, की तिथे जे पंचमहाभूतांमधलं एक तत्व असतं जे तिथे खूप ऍक्टिव्ह असतं. आपण जेव्हा तिथे जातो आणि आपल्या जर पंचमहाभूतामध्ये ते जर कनेक्शन असेल तर आपण ऑटोमॅटिकली तिथे कनेक्ट होतो, जसं माझं गिरनारच्या बाबतीत झालंय. आणि मी अनेकदा तिथे मग जात राहते आणि मग एक पॉइंट आता असा आलाय की मला जर एखादा प्रश्न असेल ना, तर त्याचं खरं तर हे अनुभव किंवा हे शेअर करू नये किंवा काय झालं हे न सांगता मी तुम्हाला थोडक्यात असं सांगायला आवडेल मला, की महाराज स्वतः स्वप्नात येऊन मला त्याचं उत्तर देत आहेत. मग अनेकदा ते स्वामींच्या रूपात आलेले आहेत, स्वतः दत्त महाराजांच्या रूपात आलेत, शंकर महाराजांच्या रूपात आलेत. तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. सो मला आतापर्यंत मनुष्य रूपातल्या गुरुची गरज पडली नाही. आणि दुसरी गोष्ट, मनुष्य रूपातले गुरु आत्ता जे समोर येत आहेत कलियुगामध्ये, ते मला तितपत योग्य वाटत नाहीत पर्सनली. त्यांच्या पण वैयक्तिक आयुष्यात काही ना काही अशा गोष्टी असतात की ते आपल्याला योग्य गाईड करतील का, हा प्रश्न आपल्या समोर खूप असतो. त्यामुळे मला आमचे गुरुजी आहेत दादा, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की तुम्ही एक काम करा, एक नारळ घेऊन जा. तो नारळ गुरुवारच्या दिवशी मी दत्त महाराजांच्या इथे ठेवला, मनातल्या मनात संकल्प केला, आणि मी त्यांना माझ्याकडून की मी आता मला कलियुगामध्ये कुणीही गुरु मिळत नाहीयेत, तर आजपासून तुम्हीच माझे गुरु, त्यामुळे तुम्हीच मला मार्गदर्शन करा जे काय असेल ते. आणि जर तुम्हाला योग्य वाटलं की मला माझ्या आयुष्यामध्ये कुणी मनुष्यरूपी गुरु असणं गरजेचं आहे, तर तुम्हीच पाठवा. म्हणजे मी आता ते शोधायच्या मागे पडणार नाही, कारण मला कुठे फसवणूक करून घ्यायची नाहीये. कारण आता खूप काय म्हणायचं, भोंदू बाबांचा खूप जास्त मार्केटमध्ये खरं तर तुम्हाला दिसेल की खूप लोक आहेत. सो मी तरी असं केलेलं आणि मला त्याचा वैयक्तिक खूप फायदा झाला. आणि मला उलट वाटते की एखाद्या मनुष्यरूपी गुरुच्या जवळ जाण्यापेक्षा जर का मी डायरेक्ट दत्त महाराजांच्या जवळ त्या कनेक्शननी जात असेल तर कशाला मग मी मध्ये गोष्टी कुठल्या ठेवू. तर मला ह्या नारळाच्या गोष्टीचा फायदा झाला. तुम्ही करून बघा, काही वाटलं तर सांगा, किंवा तुमचे कुणी गुरु आहेत, तुम्हाला जर चांगला काही आला असेल अनुभव तर कमेंटमध्ये सांगा. आय होप तुला उत्तर पटलं असेल.